हॅलो, नमस्कार मंडळी. खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. आशा करते तुम्ही खूप मस्त आणि मजेत असाल. सो मी या व्लॉगमध्ये आमचा पूर्ण आठवडा कसा गेला, पावसाचे दिवस हे सगळं छान दाखवणार आहे. आमची एक ट्रिप देखील झाली पुढे, ते तुम्ही दाखवेनच, तुमच्यावर शेअर करेन. सो आता ॲक्च्युली इव्हनिंग होती आणि तेव्हा मी आर्याला मैत्रीला बाहेरून घेऊन आले. तिने खूप छान एन्जॉय केलं आणि तेच तिचं नेक्स्ट मॉर्निंगपर्यंत तिचा उत्साह खूप छान कंटिन्यू होता. सो सकाळी देखील खूप छान असा पाऊस पडत होता आणि तिला खिडकीजवळच बसायचं होतं, कारण तो पाऊस एकदा बघितला की ती तिथनं उठायला मागत नाही आणि त्यामुळे तिच्यावरच माझा जास्तीत जास्त वेळ जातो. सो तिला तिथे बसून तिचा ब्रेकफास्ट देखील मी तिला भरवला थोडाफार, कारण ती जास्त काही खात नाही. सो माझं इथे ॲप्रन घालून तिला छान पाऊस बघायचा होता. बघू शकता किती छान मुसळधार पाऊस पडतोय आणि आमच्या सोसायटीत देखील खूप छान ग्रीनरी आहे, त्यामुळे ते अजून छान वाटतं बघायला. ढग देखील खूप भरून आले होते आणि वारा खूपच सुटला होता. हल्ली खूपच ॲक्च्युली पावसाच्या वातावरणात ना खूपच छान वारा सुटलाय, त्यामुळे खूप छान वारे देखील असतात. आम्ही जो आमचा मेन डोअर आहे तो आम्ही ओपन ठेवतो. छत्री पाहिजे. सो लंचला मी चपाती भाजी नेहमीच बनवतो, पण वीकेंड असल्यामुळे थोडीशी मच्छी बनवणं होतं, त्यामुळे कधी भाकरी कधी चपाती होत असते. सो चपाती बनवत होते आणि मैत्रीला इथे माझ्यावर ॲज युजल चपाती बनवायची असते. सो मी इथे मच्छी फ्राय करून घेत होते आणि बाजूला चपात्या माझ्या बनवून झाल्या होत्या आणि तिला लाटणी फुलपाट म्हटलं, घे तू बनव. तो असा आमचा तो दिवस गेला आणि नेक्स्ट डे आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं त्र्यंबकेश्वर टेम्पलला, कारण मिलिंदचे म्हणजे वडील आहेत, त्यांची पूजा बऱ्याच वर्षांपासून राहून गेली होती. सो मिलिंदचे वडील आमच्यासोबत होतेच, म्हटलं एकत्र त्यांचं असणं गरजेचंच आहे. सो ही पूजा आताच करून घेऊया, मिलिंदला वेळ देखील होता. सो आम्ही निघालो आणि आमची ही जी ट्रिप आहे ती ऐनवेळी प्लॅन झाली आहे, कारण मिलिंदचा मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की आता आपण निघूया, आम्हाला म्हणजे त्यांना वेळ आहे किंवा लॉंग विकेंड येतो तेव्हा आम्ही असं निघतो. आणि आता आम्हाला छान सवय झाली आहे ऐनवेळी पॅकिंग करायची. वातावरण खूप छान होतं, सो म्हटलं चला निघूया आणि आपल्याला वेळेत पोहोचू, थोडासा रेस्टिंग टाइम पण मिळेल. आणि मग नेक्स्ट डे आम्ही पूजा ठेवली होती सकाळी 6 वाजता, कारण पुजारी जे असतात गुरुजी त्यांनी जो टाइम दिला त्या टायमातच जावं लागतं. सो असा होता आमचा प्रवास. साधारण 3 ते 4 तास लागले. त्यामध्ये मी पूर्ण वेळ असं बाहेरची ग्रीनरी, ही जी सीन आहे छान, पर्वत रांगा ज्या आहेत ते शूट करत होते आणि खूप मस्त वाटतं. सगळं काही कॅप्चर करता येत नाही, पण जे मला शक्य झालं तेवढं मी कॅप्चर केलं. आणि साधारण 3 ते 4 तास लागणार होते. सो आम्ही ऑन द वे थोडा ब्रेकफास्ट केला 10-10:30ला. ते आमचा साधारण अर्धा पाऊण तास गेला, कारण मैत्री पटकन खात नाही. सो तो एक ब्रेक आणि नंतर डायरेक्टली आम्ही आता हॉटेलमध्ये पोहोचलो. 3 ते 4 तास साधारण लागतात जर तुम्ही ब्रेक घेतला तर, आणि आमच्या प्लेस पासून. सो तिथे पोहोचलो आम्ही आणि नंतर फ्रेश झालो. लंच देखील त्याच हॉटेलमध्ये केला, त्यांच्या लंचची सोय होती. तर थोडा रेस्ट केला. मिलिंदला देखील कामाला बसायचं होतं, कारण खूप आम्ही सकाळी लवकर निघालो होतो, थकले पण होते. सो त्यांनी आराम केला. नंतर अचानक त्यांची मीटिंग संपली. सो ते म्हणाले की चला आता आपण टेम्पल जे आहे ते आताच बघून घेऊया, पुन्हा उद्या आपल्याला दुसरं काहीतरी करता येईल. सो गर्दी कमी होती, आम्हाला वाटलं आम्ही पटकन निघू तिथनं, पण जे आम्ही 8-8:15ला आत गेलो ते 11:30ला आम्ही बाहेर पडलो, कारण पुढे जाऊन खूप गर्दी होती. जिथनं एंट्री आहे, सुरुवातीचा जो सेक्शन आहे असं पुन्हा वळणाचा तुम्ही बघू शकता इथे, तिथनं तर इझी होतं, पण पुढे जाऊन खूप गर्दी होती. लोक पण खूप मध्ये मध्ये घुसत होते. म्हणजे जिथून असं तुटलेला भाग होता, मध्ये जी स्टीलचे रॉड्स आहेत जिथे काही तुटलेले होते तिथनं लोक घुसत होते, की देवारात देखील देवाचे दर्शन घ्यायला देखील लोक असे करतात. सो ते काही मला जास्त आवडलं नाही, पण ठीक आहे, आमचं दर्शन झालं आणि मग आम्ही तिथून निघालो. नेक्स्ट डे मिलिंदच्या कझिनने जेवण्यासाठी बोलवलं होतं आणि मिलिंदच्या वडिलांचा वाढदिवस ऍक्च्युली त्याच आठवड्यात येतो आणि 2-3 दिवसांनीच होता, पण ते थांबायला तयार नव्हते. त्यांना गावी जायचं होतं, कारण त्यांना आता गावी तिकडे छान वाटतं. सो आम्ही इथेच सेलिब्रेट केला त्यांच्याकडे.
सो असा होता साधारण आमचा पूर्ण आठवडा. तो मी पूर्ण प्रयत्न केला तुमच्यावर शेअर करायचा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.